6:30 वाजेची आम्ही सर्व रेडी होतो आणि आम्हाला निघायचं होतं ओंकारेश्वरला जाण्यासाठी. तर आम्ही जुलवानिया या गावामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तिथं मस्त असा ब्रेकफास्ट केला आणि तिथं गार्डनमध्ये थोडेफार स्लाईड आणि थोडीफार खेळणी होती. तर नितेश तिथं त्या खेळणीसोबत थोडा खेळला जुलवानिया. तर तिथं मी थोडेफार फोटोशूट केले. नंतर निघाले. तर नंतर नर्मदा आणि शिप्रा नावाची नदी आपल्याला लागते आणि येताना आम्ही इथं कार पार्किंग केली आणि इथून ऑटोने पुढचा प्रवास केला. ऑटोचा प्रवास हा इथपर्यंत होता. इथून आपला पायदळ जावं लागतं. तर अशा पद्धतीने इथून पायदळ प्रवास केला आणि पुढे बघा आपल्याला येता येता बघा अगोदर आपल्याला ममलेश्वर ज्योतिर्लिंगच महादेवाचं दर्शन करायचं असतं. येताना आपल्याला नंदी महाराज लागतं. तर त्यांचं दर्शन घ्यायचं आणि नंतर मग इतर जे आहे मंदिरं त्यांचे दर्शन घ्यायचं रांगमध्ये लागून. तर आमचं इथं 5 मिनिटातच दर्शन होऊन गेलं होतं. नंतर आम्ही निवांत इथं वेळ घालवला आणि तुम्ही इथं बघू शकता कोरीव काम कशा पद्धतीने केलं आहे आणि किती जुन्या काळातले हे मंदिर आहे असं. तर इथं असे मानत आहे की श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायचं नंतरच मग ओंकारेश्वर महादेवांचं दर्शन तुम्ही करू शकता. तर त्यासाठी आपल्याला हा ब्रिज ओलांडून जावं लागतं आणि मग आम्ही इथपर्यंत आलो. तर इथं खूप गर्दी होती. त्यासाठी आम्ही निवांत इथं वेळ घालवला. आम्ही इथं वेटिंग करत होतो. नंतर आम्ही रांगमध्ये लागलं आणि इकडे पण असं दर्शन घेतलं. नंतर दर्शन घेऊन निघाली आणि येताना बघा मी ज्या ब्रिजवरून आली ना तर त्या ब्रिजखाली असा काही नजारा असतो. तर इकडे बघा 3 नद्यांचं संगम होतं. नर्मदा, कावेरी अशा पद्धतीने 3-4 नद्यांचा संगम इथं होतो आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा नजारा आहे. नाव वगैरे तर त्याला बसायचं होतं पण आम्हाला पुढच्या प्रवासाला वेळ नव्हता किंवा टाईम होणार होता. त्यासाठी मग आम्ही निघून गेलो आणि येताना मस्त आम्ही उसाचा रस वगैरे पिला आणि मग तिथून निघालो आणि पुढचा प्रवास हा इंदोरचा असेल. तिथून आम्ही आता इंदोरचा प्रवासाला निघतोय. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब